चला आपण सामन्याला सुरुवात करूया। स्पर्धेचा दुसरा सेमी फायनल गोवे विपक्ष पिंपलघर। तर पहिला सामना झाला होता गावदेवी वेले आणि चेरोबा 40+ कोण संघाने त्या सामन्यातून बाजी मारून नक्कीच या स्पर्धेची अंतिम फेरी त्यांनी गाठलेली आहे। सलामी जोडी मैदानामध्ये संतोष जोशी आणि नंदू पाटील ही गावदेवी पिंपलघर संघाची सलामी जोडी आलेली आहे। गोलंदाज उल्हास पाटील। पहिला चेंडू फलंदाजापेक्षा दूर ठेवला होता। चांगली लाईन अँड लेन। पहिला चेंडू वाईट यॉर्कर, कमालीची लाईन अँड लेन। इथे हा चेंडू बघूया, या चेंडूवर काय घडलंय। बाईच्या सर्वात एक सिंगल धावाली। नक्की ज्येष्ठ रक्षक तानाजी पाटील पहिली सिंगल बाईच्या स्वरूपात आलेली आहे। दोन चेंडू मध्ये एक। वेलकम जिगेदादा, भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे माजी अध्यक्ष आणि मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांचं मंचावरती शुभागमन। इथे भीमरसाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे। एक धाव तर पूर्ण केली आहे नंदू पाटीलनं। बघूया एक की भीमर चेक केलं जाईल। फेर डिलिव्हरी आहे। एक सिंगल धाव येईल। धावसंख्या 2। तीन चेंडू 2 धावा। इथे हा चेंडू अगदी बघूया पुढे येऊन चेंडूला केलेला आहे कव्हर पॉइंट रिझन मधून चेंडू जातोय अगदी डीप मध्ये। 2 धावा या चेंडूवर संतोष जोशीने पूर्ण केले आहेत। अमर पाटील, बंटी पाटील आणि राहुल यांच्याकडून टी शर्ट आहेत। क्या बात है। वारंवार अगदी आमच्या तिसऱ्या पंचाने ते बिजी ठेवलेले आहे। सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 भीमर साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे। संतोष जोशीनं 2 धावा तर या चेंडूवर पूर्ण केलेत। मात्र चेंडू भीमर आहे की फेर आहे हे चेक केलं जातोय ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून। पावलांचा वापर केलाय। अगदी बॉक्सच्या पुढे येऊन चेंडू खेळलेत। 2 धावा। धावसंख्या 4। इथे फटका अगदी आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळलाय। चांगली फिल्डिंग होते। प्रमोद भोईर दुसऱ्या धावेसाठी। संतोष जोशी आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचलेत। धावसंख्या 6। 5 चेंडू 6 धावा। गोवे संघ देखील आजच्या ग्रुप डी मधून अंतिम विजेता राहिली। जवानमन सरवली टीमला पराभूत करून आणि या स्पर्धेची दुसरी सेमी फायनल
गावदेवी पिंपळगड संघाबरोबर जी हनुमान गोवे टीम खेळते. चेरोबा 40+ कोण, त्यानंतर गोवे आणि पिंपळघर. गावदेवी वेले टीम किती चेंडू? 5 चेंडू झालेले आहेत. एक चेंडूचा खेळ. 5 चेंडू बोललो होतो नक्कीच. पहिला डॉट, 22, सिंगल, डबल डबल. 6 धावा, 5 चेंडू. पहिला डॉट आहे सर. दुसऱ्यावर 22, तिसऱ्यावर सिंगल, चौथ्यावर 2, पाचव्यावर 2. त्या दिवशी हिम्मत नॉनस्ट्राईकचा फलंदाज बॉल खेळून मोकळा झाला होता. 2 धावा देखील काढल्या होत्या. असो, माणसं आहेत आणि देवानं ईश्वरानं मनुष्य प्राण्यालाच पृथ्वीवर चुका सुधारण्यासाठी पाठवलेलं आहे. डॉट बॉल. वैभव पाटीलनं कोपर नक्कीच जावे आहेत. महेश भाऊ पाटील यांचे वैभव यांनी गावदेवी पिंपळगड टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद वैभव पाटील. गोलंदाज तानाजी पाटील. इथे हा फटका नंदू पाटीलनं अगदी लॉंग ऑफला केला आहे. चांगली फिल्डिंग होते. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 8, 7 चेंडू आणि 8 धावा. आज गोवे संघाची एक गोलंदाजी ही अतिशय चांगली राहिलेली आहे. पहिला सामना सोडला तर त्यांनी बाकीचे 2 सामने गोलंदाजीच्या बलावर जिंकलेत. दोन्ही सामन्यातून 38 धावा दिल्या. बंदरमूर्ती कल्लेर आणि जॉनमन सरवली. इथे हा चेंडू ऑन साईडला केला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत नंदू पाटील आणि संतोष जोशी हे दोन्ही सलामीर फलंदाज. आता सिंगल डबलनं धावफलक घालता ठेवलेला आहे. 8 चेंडू टाकून झालेत. अजून एकही मोठा फटका चौकार अथवा षटकार आला नाहीये. संतोष जोशी खेळतात 5 चेंडूमध्ये 4 वर. नंदू पाटील खेळतात 3 चेंडूमध्ये 5 वर. धावसंख्या 10. एक 22ची धाव आहे. हा फटका नंदू पाटीलच्या बॅटमधून चाललाय. गुरुदत्त स्टँडला सलामी देणारा षटकार. गुड शॉट. धावसंख्या 16वर जाऊन पोहोचलेली आहे. नंदू पाटील पुन्हा एकदा पावलांचा चांगला वापर करून हा फटका खेळला आहे. विजय पाटीलच्या दिशेनं चेंडू आलाय आणि इथे देखील 2 धावा. अडोस पडोस की जेव्हा जेव्हा कुठल्याही क्रीडा क्षेत्रामध्ये लढत असू द्या प्रेक्षक खूप एन्जॉय करतायत.
धावसंख्या 18. इथे हा चेंडू डीप मिड विकेट रिझनला चाललाय. इथे देखील थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 20. चांगली टोटल आली अल्पेश. पहिल्या ओव्हरमध्ये 5 होत्या आणि दुसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये 14 आलेत. पहिल्या ओव्हरला 6, एक 22ची धाव होती. क्या बात आहे. इथे ओव्हर नंबर 2 ची समाप्ती झाली. नंदू पाटील या चेंडूवर काहीशे नाराज पाहायला मिळाले. बॅट चालली होती मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नव्हता. 2 ओव्हर 20. संतोष जोशी यांना बंडूदादा माली यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 3333. क्या बात है. मानकुलीचे जावई आहेत. नक्की संतोष जोशी यांना पारितोषिक लावलेले आहे. श्री गणेश ट्रान्सपोर्टचे मालक लक्की नंबर 1166. मात्र त्यांनी भाऊजींना बक्षीस लावले 3333. वा. भाऊजींना बक्षीस लावलेले आहे. बघूया ताकद आहे, क्षमता आहे. गोलंदाज देखील तितक्यात ताकदीचा आहे. प्रमोद भोईर चांगला बॅटर पाहायला मिळतोय. अजूनही येणाऱ्या फलंदाजीमध्ये गणेश पाटीलचं येणं बाकी आहे. दोन ओव्हर 20. गोलंदाजीसाठी प्रमोद भोईर. अगदी मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. चेरोबा 40+ कोणचे असतील. त्यानंतर गावदेवी पिंपलघर आणि जनमन गोवी. इथे हा फटका नक्कीच उडवला जरूर. मिस टाइम आहे आणि चांगला झेल बंडू पाटीलनं टिपलेत. नक्कीच दोन्ही साडू साडू आहेत. दोन्ही मानकुलीचे जावई आहेत. बक्षीस कोण देईल आता. गणेश पाटील 3 सामन्यातून 2 वेळा मॅन ऑफ द मॅच राहिलेला खेळाडू मैदानामध्ये आलेला आहे. उत्कृष्ट पंच देखील आहेत. नक्कीच भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेशी संलग्न असलेले पंच आहेत. क्या बात है. सलग 3 षटकारासाठी भानुशाली साहेबांच्या माध्यमातून 2000चं बक्षीस आहे आणि आमचे जिगेदादा यांच्याकडून 5000. हा प्रेम आहे गणेश पाटील यांच्यावरती. सलग 3 टोकले तर 7000. बघूया क्षमता आहे. 3 सामन्यातून 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेतलं आहे. क्या बात आहे. चांगला चेंडू त्याचा सन्मान केलाय. ही मोठ्या खेळाडूची खूण आहे. विजय पाटीलचा चांगला थ्रो. एक सिंगल धाव. धावसंख्या 21. आणि आमच्या जिगेदादांचं बक्षीस. आता सर्वांनी ते मनात ठेवायचं आहे. तुम्ही कुठलीही हॅट्रिक मारा ते बक्षीस लावतील. तुमचा सामना जिंकणं देखील तितकाच संघासाठी महत्त्वाचं आहे. नक्कीच अमरने जिंकलात
त्याला 2000 दिले दादानी. पहिल्याच दिवशी तो कारनामा झालाय, अजून झाला नाहीये संदेश. दादानी जेव्हा जेव्हा बक्षीस लावलेली आहेत तेव्हा तेव्हा त्यांनी ते बक्षीस दिलेले आहे. मात्र तो संघ जिंकणं देखील तितकाच गरजेचं आहे. धावसंख्या 21, 22 धावा, 2 ओव्हर 3 चेंडू म्हणजे 15 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 22 धावा लागलेत. आता 9 चेंडू फक्त बाकी आहेत. गणेशला षटकार देखील 3 ठोकायचे आहेत. 3 ठोकले तर गणेशचं काम तमाम होईल. ते चांगला अगदी लॉफ्टेड शॉट आपण पाहतोय. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. नंदू पाटील धोका पत्करू इच्छित नाही देत. नंदूला ठाऊक आहे हा सामना खूप महत्वाचा आहे. मी प्रयत्न करतोय, तू नॉन स्ट्राईकला राहा, असंच काहीतरी विचार नंदू पाटीलच्या मनात असेल. कारण की गणेशची विकेट गेली तर संघ अडचणीमध्ये येऊ शकतो. असं चांगला क्रिकेट स्वतः नंदू पाटील मैदानातून खेळताना पाहायला मिळते. 23 धावा. इथे हा फटका चांगला खेळलाय. बघूया नंदू पाटीलनं दुसरीचा प्रयत्न होतोय. थोडीशी खराब फिल्डिंग उल्हास पाटील कडून. 2 धावा इथे मिळालेत. नक्कीच मुंबई पोलीस अवेश शंकर चौधरी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000. क्या बात आहे. नक्कीच नंदू पाटीलसाठी बक्षीस आहे सर्व फलंदाजांना पिंपलगडच्या. नक्कीच अवेश शंकर चौधरी मुंबई पोलीस आणि कुमार भानुशाली भाई यांच्याकडून देखील हॅट्रिकसाठी 2000 गणेशला आलेत. बॅटची कडा घेऊन चेंडू अगदी शॉट थर्डमॅन गलीमध्ये अडवलाय. एक सिंगल धावाली. 3 ओव्हर 26. क्या बात है. गोवे संघ आज छुपा रुस्तम संघ निघाला आजच्या गट नंबर 4 मधून. या टीमकडे कोणी भाऊ पाहिलं नव्हतं लॉटवर की गोवी टीम इतकी पुढे येईल. मात्र क्रिकेट आहे. आज त्यांनी तिन्ही सामन्यातून मोठे धक्के दिले. पहिला सामना तुफान पिंपळस बरोबर जिंकला, दुसरा सामना बंद्रेमूर्ती कल्याण संघासमोर जिंकला आणि तिसरा सामना जयहनुमान सरवली या संघासमोर जिंकलाय. आणि सेमी फायनलमध्ये आता त्यांचा सामना सुरू आहे गावदेवी पिंपलघर. चांगला क्रिकेट. शेवटचं ओव्हर घेऊन आलाय चंदू पाटील. 3 ओव्हर 26. आता शेवटच्या ओव्हरमध्ये बघूया 9 विकेट पिंपलघर संघाचे आहेत. गणेश पाटील नॉन स्ट्राईकला आहे. 3 षटकारासाठी कुमार भानुशाली साहेबांकडून 2000, जिगेदादाकडून 5000 आणि मुंबई पोलीस अवेश चौधरीकडून प्रत्येक षटकाराला 1000. बघूया या ओव्हरमध्ये षटकार पाहायला मिळतील का. आज बंडू पाटील ची कॅप्टनशिप खूप महत्वाची राहिलेली आहे. जयहनुमान गोवे संघासाठी सलगचे 3 सामने खेळलेत आणि चौथ्या सामन्यातून 3 ओव्हरमध्ये 26 धावा पिंपलघर संघासमोर गोलंदाजांनी खर्च केलेले आहेत. क्या बात आहे. भानुशाली साहेबांकडून बंडू पाटीलला झेलसाठी 500. फलंदाजांनी षटकार ठोकला तर 1000. वा. आता गणेश पाटील प्रयत्न करतील. अभी नाही तो कभी नाही. कारण की आता 5 चेंडू आहेत. समोर गोलंदाज चंदू आहे. चा आकडा. 27 धावा झालेत 19 चेंडू मध्ये. चला गोवे टीम जरा स्पीडअप करा. इथे हा फटका गणेशने उडवलाय. फटका फसलाय. चांगला झेल कंप्लीट केलाय.
संदीपना नक्कीच टाळ्यांचा आवाज येतोय. जणू काही आज नशीब घेऊन आलेली आहे. कालच्या ग्रुपमध्ये होती, त्यांनी सांगितलं आम्हाला बुधवार जमणार नाही, आम्हाला गुरुवार द्या, आणि ते नक्कीच त्यांना कमिटीनं गुरुवार दिला आणि आज त्यांनी हा दिवस त्यांच्यासाठी सोन्याचा दिवस ठरवलेला आहे. सलग 3 सामने जिंकलेत आणि चौथ्या सामन्यातून 20 चेंडूमध्ये 27 धावा फक्त पिंपलगड टीमला दिलेत. देवेन मुकादम आम्हाला जोडलेत. नक्कीच त्यांची टीम सध्याच्या घडीला ऑल इज वेल आहे. या वर्षाची सुरुवात देवेन मुकादमच्या चेरोबा 40+ कोण संघाने इतकी सुंदर केली की अजून कुठल्या संघाने केली असेल अशी आठवत नाही आहे. चाचणी स्पर्धा जिंकली, श्यामदादा चौधरीची सरळची स्पर्धा जिंकली आणि स्वतःच्या स्पर्धेमध्ये फायनल सामना हरली. म्हणजे पहिल्या 3 स्पर्धा ती टीम फायनलमध्ये होती. क्या बात आहे. 28 धावा, 21 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि हा चेंडू नंदू पाटीलनं अगदी चेंडूला दिशा दिली. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. या इनिंगचा दुसरा मोठा फटका बाउंड्री आलेली आहे. षटकारानंतर चौकार. षटकार आला होता 9व्या चेंडूवर आणि चौकार आलाय 20व्या चेंडूवर आणि दोन्ही फटके नंदू पाटीलच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या 32. आता चेंडू 2च आहे साहेब. यास 2000 अजून 2 आले तर 2000, षटकाराला तर 1000. अवेश चौधरी मुंबई पोलीस यांच्याकडून आणि हा पहिला नाही येणार. बंडू पाटीलनं झेल सोडलाय. इथे बंडू पाटीलला देखील संधी होती. हा झेल घेतला असता तर 593 होते. 2 धावा पूर्ण केलेत. फलंदाज सेफ आहेत. स्क्वेअर लेग पंच गिरीश वालन्स. धावसंख्या 34. बंडू पाटीलनं झेल ड्रॉप केलाय. नक्कीच शेवटचा एक चेंडू. 34 धावा. इथे संदेश आपण आज चौथ्या रात्रीमध्ये आहोत. इथे 26-27 बनवताना अगदी 21 ते 24 चेंडू घेतलेत याआधी आणि आता भारतीय वेळेनुसार आपण पाहिलं तर बरोबर 1 वाजलेला आहे. घड्याळामध्ये 1 वाजलेला आहे. अजून एक सामना बाकी आहे. 34 धावा झालेत. उद्या आम्हाला पिंपळाच्या स्पर्धेमध्ये देखील जॉईन व्हायचं आहे. इथे हा फटका बघूया. पुन्हा एकदा संदीपच्या दिशेनं चाललाय. दुसरी धाव पूर्ण केली. सॉरी, एकच धाव, दुसरी धाव अपूर्ण आहे. 35 धावा जोडलेत आणि 9च्या सरासरीनं 36चं लक्ष उभं आहे. जनमन गोवे टीम समोर. फायनलमध्ये बघूया पिंपलघर की गोवे, गोवे की पिंपलघर. पिंपलघरची फलंदाजी झाली. 4 ओव्हर 35, 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि 36चं लक्ष आहे गोवे संघासमोर. या 36 बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन आपण ऐकूया. जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, समालोचन कक्षामधून संदेश पाटील भिवंडीकर यांच्या आवाजानं डीजे. नक्कीच अमर पाटील आणि राहुल पाटील यांच्याकडून नक्कीच जॉनमन गोवे संघाला ब्रेकिंग न्यूज आहे. या चषकावर नाव कोरलं टीमला. धन्यवाद.
दोन्ही शेजारील गाव आहेत, मात्र एकाला जिंकायचं आहे आणि एकाला हरायचं आहे. हा प्रेक्षणीय लढत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. नक्कीच थोड्याशा धाबा कमी झालेल्या आहेत, मात्र गोलंदाजी नक्कीच या स्पर्धेमध्ये किलरस्टिक गोलंदाजी राहिलेली आहे आई गावदेवी पिंपळगड संघाची आणि गोलंदाजीच्या जोरावरच 2 मॅचेस नक्कीच जिंकलेल्या आहेत आणि आता सेमीफायनलमध्ये नक्कीच टीम दाखल झालेली आहे. आणि एका बाजूला बघतोय की लागोपाठचा 4था मॅच खेळत आहे, जे अनुमान गोवे टीम या संघाने खूप चांगली चेसिंग केलेली आहे या स्पर्धेमध्ये. म्हणजे हा सामना फार रंगतदार सामना इथे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. उल्हास पाटील यांनी आज चांगली गोलंदाजी केली होती. 5 धावा खर्च केल्या होत्या. तानाजी पाटील यांच्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. प्रमोद भोईर यांच्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये एक चौकार आला होता. टोटल 9 धावा चंदू पाटील यांनी खर्च केल्या होत्या. दोन्ही पंच पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय सलामीची जोडी देखील तयारी करत आहे जे हनुमान गोवे संघाचे आपण पाहतोय. नक्कीच चांगला दिवस या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस पाहतोय. मध्यरात्रीमध्ये शुक्रवार सुरू झालेला आहे. नक्कीच अनेक पाठीरेखा आपण पाहतोय. चेरोबा कोण संघाचे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. मॅसेज देखील भरपूर देवेंद्र पेंडिंगमध्ये आहेत. सध्या आपण सुनील म्हात्रे सरांना पाहताय, एन्जॉयमेंट करताय टी व्ही मॉनिटरवर. आमचे कॅमेरामॅन चंदू पाटील यांची जी शेवटची षटकाची जी गोलंदाजी होती चांगली राहिली होती. हे आमचं VIP डाईज आज पाहुण्यांची उपस्थिती आहे. वाड्यावरून पाहुणे आलेले आहेत. नक्कीच कुमार भानुशाही आपण पाहतोय वाडा उपशहर प्रमुख उपस्थित झालेला आहे. त्याचबरोबर अवेश शंकर पाटील आमचे महाराष्ट्र पोलीस ते देखील तुम्हाला पाहायला मिळतात. झाकीर शेख, विनोद भाऊ, रवी भाऊ या मॅचचा आनंद घेताना VIP डाईजवरून. त्याचबरोबर अंकुश गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करेल अंकुश भोईर तेव्हा त्याच्यासाठी पारितोषिक सरप्राईज आहे. नक्कीच जेव्हा गोलंदाजी त्यांच्या हातामध्ये दिली जाईल तेव्हा तो अनाउन्समेंट केला जाईल. त्याचबरोबर कोणगावचे उद्योजक, समाजसेवक आणि सर्वांचे लाडके पंडितनाथ भोईर साहेब उपस्थित आहेत या व्यासपीठावर. सध्या आमचा हा कॉमेंट्री बॉक्स इथे दाखवला जात आहे. माझ्या डाव्या बाजूला अल्पेश गायकवाड आहे आणि अल्पेशच्या डाव्या बाजूला होम फोटोज लाईव्हचे ऑपरेटर आपण पाहतोय जयला दाखवला जात आहे. जयने नक्की खऱ्या अर्थाने भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. मागच्या बाजूला आमचे DJ मॅन सध्या पुढच्या गाण्याचं शूटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते आणि हे पाहतोय आमचे सर्व पाहुण्यांना दाखवला जात आहे VIP डाईजवर. नक्कीच सन्माननीय अविश शंकर पाटील साहेबांना दाखवला जात आहे व्यासपीठावर. चला फलंदाज आपण या मैदानाच्या आतमध्ये आणि या स्पर्धेचं ट्रॉफीज काय ट्रॉफीज बनवले नवीन प्रथमदा या भिवंडीमध्ये. या मानकुली मैदानावर नेहमी ट्रॉफीज खूप सुंदर असतात. जिगेदादांच्या या स्पर्धेमध्ये एका ट्रॉफीला 2 खेळाडूंनी उचलली होती. इतकी वजन ट्रॉफी बनवली होती दादांच्या माध्यमातून. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे पहिले आपण पाहतोय कार्याध्यक्ष नरेश माली साहेब या व्यासपीठावर पहिल्या दिवसापासून अगदी मध्यरात्रीपर्यंत शेवटच्या फायनलच्या दिवसामध्ये पाहतोय आपण. गावाची स्पर्धा, गावाची परंपरा, गावाचा मान सरवणारा हा खेळ सध्या तरी मैदानामध्ये सुरू झालेला आहे. चला धावा बनवायचेत कारण की लक्ष ठेवलेलं आहे 36 धावांचं. आपण अजूनही मैदानाच्या आतमध्ये येत नाही. वारंवार आम्ही अनाउन्समेंट करतोय सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. बंडू विजय पाटील आणि संदीप पाटील नेहमीप्रमाणे तयारीमध्ये मैदानाच्या आतमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत आपण कारण की यानंतर मेगा फायनल होणार आहे. ऑलरेडी चेरोबा वेटिंग फॉर दिस मॅच विनर टीम. वन ऑफ द बिग टीम नेम चेरोबा कोण. सुरुवात चांगली झाली होती चेरोबा संघाची. नंबर 1 रँक सध्या तरी कारिवली टीमच्या नावावर आहे. मात्र इथून नक्कीच संयुक्त आहे. मात्र इथून आज पुन्हा एकदा आपण टॉपला जाताना पाहणार आहोत. आज लागोपाठचा 4था मॅच खेळत आहेत. एनर्जी भरपूर घेऊन आली ही टीम. मी त्यांना देखील बंडूला देखील विचारला होता एक प्रश्न. पूर्ण तयारी आहे आमची ही मॅच जिंकण्याची आणि टार्गेट भरपूर चांगला सेट केलाय.
अंकुश भोईर कुठे आहात आपण फिल्डिंगमध्ये? नक्कीच तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. कुमार भानुशाही दादांच्या माध्यमातून प्रत्येक जेलसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. अंकुश भोईरसाठी ही सुवर्ण संधी आहे. आणि जेव्हा गोलंदाजीला याल तेव्हा तुम्हाला पारितोषिक आहे आविष चौधरी साहेबांच्या माध्यमातून. ओके, जेव्हा ते हॅट्रिकला गोलंदाजीसाठी ती तेव्हा तो पारितोषिक अनाउन्समेंट करू आपण दादा. सध्या मॅचला फोकस करूया. सेमीफायनलचा मॅच आहे आणि 2000च्या आसपास प्रेक्षक सध्या यूट्यूबशी मॅचचे आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आडोस पुडोस की लढाई, एक प्रेक्षणीय लढत, मैत्रीपूर्वक लढत. बंडू यांनी सांगितलं होतं की आमचं भरपूर एकमेकांवर प्रेम आहे, आम्ही चांगला खेळलो, आम्ही चांगला क्रिकेट दाखवलो. आणि आता सुरुवात करताना गोलंदाज तयारीमध्ये, फ्रंटलाईन गोलंदाज पाहतोय आपण. देवीदास आणि स्ट्रायकिंगला नेहमीप्रमाणे विजय पाटील. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले होते. या मॅचमध्ये पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात करतायत. गोलंदाजीसाठी देवीदास आपली तयारी करताना पहिला चेंडू पॉवर प्लेचा राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हवेमध्ये, शतरक्षक वेगाने चेंडू मागे. ओ, झेल सोडली आहे. ज्या खेळाडूने चांगली सुरुवात करून दिली आहे नेहमी जनमन गोवे संघाला, त्या खेळाडूची झेल सोडली गेली आहे. एकाने हात बांधले तर एकाने कमरेवर हात ठेवल्यात. नक्कीच हा खेळ तुम्हाला खेळावा लागेल. तुम्ही जरी आज धावा बनवल्या मात्र या धावा तुम्ही थांबवू शकता. एक चॅलेंजिंग टार्गेट नक्कीच आहे, टफ फाईट टार्गेट नक्कीच आहे, मात्र तुम्हाला त्याचे प्रयत्न नक्कीच करावे लागतील. 2 धावाने खातं ओपन झालेलं आहे. जे अनुमान गोवे संघाचा आपण पाहतोय. बॅटर विजय पाटील आपलं खातं खोलताना आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा देवीदास राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू टाकताना पाहतोय आपण. ओरपी चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे, मात्र धाव कंप्लीट केली जाते. म्हणून नेहमीच सांगलं जाते की तुमच्याकडे एक नाही तर तुम्ही 11च्या 11 चांगले होणं फार महत्त्वाचं आहे जेव्हा धावा कमी असतात. धावसंख्या 3 धावा. धावफलकावर आता स्ट्रायकिंग व संदीप पाटील तुम्हाला पाहायला मिळत आहे. वेळेचा जर विचार केला आपण तर 1:10 झालेले आहेत. मध्यरात्रीमध्ये आहोत. जिग्या दादा आपण पाहतोय गेली 4थी रात्र या स्पर्धेच्या नक्कीच सहकार्य करत आहेत. या स्पर्धेला गावची स्पर्धा आहे, गावाचा अभिमान असलेला हा क्रीडांगण आहे आणि हा क्रीडांगण दादांच्या माध्यमातून उभारण्यात आलेला आहे. ओ, पुन्हा एकदा बॅटची एच. विकेट कीपर गणेश पाटील चुकी करणार नाहीये आणि ते विकेट मिळालेला आहे पहिला. कोण संघ बरोबर कोणता संघ खेळणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा क्रमांक 3 वर निकेश पाटील येतोय आणि गणेश पाटीलचं गेम प्लॅन बी असं आहे मैदानामध्ये की आता गेम प्लॅन ए थोडंसं आपण खराब केलं, आता बी ला एकदम प्रामाणिकपणे गोलंदाजी करायची आहे. आणि असंही पिंपलगड टीम आपल्या गोलंदाजीवरच ओळखली जाते आणि आज गोलंदाजीची ताकद देखील दाखवणं फार महत्त्वाची आहे. निकेश पाटीलने जर या चेंडूवर जर षटकार मारला देवीदासनं कधी पाहुण्यांच्याकडून 500, क्या बात आहे. रवी भाऊ यांच्या माध्यमातून 500 या चेंडूवर षटकार आला तर निकेश सज्ज होतोय. प्रयत्न तेच होते मात्र खाली क्षेत्रामध्ये खेळलाय, वेगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने, फिल्डिंग चांगली, 1 धाव आलाय. 2 धावा पूर्ण करताना आपण पाहतो निकेश पाटील. पहा, एन्जॉयमेंट करताना दोन्ही संघ आपसमध्ये चांगला प्रेम आहे, भाईचारा नेहमी म्हटलं जात आहे, असा हा गाव आहे.
5 धावा धावफलकावर. देवीदास पाटील प्रयत्न करतायत आपल्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा. मात्र इथून एकच सांगेल मी विजय पाटील आणि निकेश पाटीलला की तुम्हाला इथून 10+ धावा घ्यायचेत. येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये, शतरक्षक नाहीये. सेफ लँडिंग होत आहे. शतरक्षक वेगाने पोचला गेला मात्र थ्रो लेट पोचतोय आणि त्याचं कारण इथे पुन्हा एकदा आपण पाहतो की 2 धावा निकेश पूर्ण करताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी म्हणू शकता. फक्त 7 धावा आलेल्या आहेत. अवघ्या 36 धावा बनवायच्या आहेत. 9ची सरासरी गाठायची आहे. आयोजक टीम थोडेस नक्कीच पुढच्या कार्यक्रमाची तयारी करतायत. राहुल माली, संदीप माली, संपूर्ण टीम थोडीशी पुढच्या कार्यक्रमाची चर्चा करतात. बक्षीस वितरण कार्यक्रम फार मोठा असेल या स्पर्धेचं. ज्यांनी ज्यांनी पारितोषिके दिलेत त्यांची देखील नावा इथे उल्लेख केला जात आहे. देवीदास पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न, दांडी गोल, विकेट नंबर 2चं पतन और एक झटका लगता हुआ गोवे टीम को. माली 2000 रुपये लावलेले आहेत. चौकार हॅट्रिक, षटकारांच्या हॅट्रिकसाठी संधी आहे मात्र तुम्ही तो सामना देखील जिंकावा लागेल. कोट्याचा पहिला चेंडू अगदी चांगला टाकला गेला. एक सिंगल धाव विजय पाटील नो स्ट्राईकला आले. आता स्ट्राईक मिळते टीमचे कॅप्टन बंडू पाटील यांना. मजबूत काठी के बल्लेबाज कभी भी पलटवार कर सकते. ताकद है, अनुभव भरपूर आहे. चांगल्या चांगल्या गोलंदाजांची झोप उडवणारा हा खेळाडू आहे. त्याचा क्रिकेट आम्ही जवळून बघितलेला आहे. गोटीराम पुढचा चेंडू, सुंदर असा हा कडक ऑन ड्राय पाहायला मिळतोय. फिल्डिंग तितकीच चांगली पाहायला मिळते अंकुशच्या माध्यमातून. विलास होता तिथे नक्कीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक एक धाव फार महत्वाची आहे आणि ती फिल्डिंग आता पूर्ण 4 झाली है टीम पिंपलघर. ठंडी में गर्मी का एहसास दिलाने वाला ये मुकाबला आज के दिन का सेमीफाइनल. दुसरा सेमीफायनल आहे या स्पर्धेचं. कमालीचा परफॉर्मन्स दोन्ही संघांचा आतापर्यंत. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, कव्हरला शतरक्षक वेगाने, फिल्डिंग मिसफिल्ड, चेंडू चाले सीमारेखा बाहेर येतोय, चौकार. गरम झाली आहे मॅच आता. कमॉन डीजे. डीजे वालेला देखील माहिती आहे
एका चौकाराची वाट पाहत आहे, इंतजार होत आहे आणि तो चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा हा चेंडू गॅप मध्ये केला, इंटू द गॅप. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूपर्यंत. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेतला जात नाहीये. एका धावाने संघाची धावसंख्या झाली आहे, धावफलकावर अल्पेश सांगत आहे ती 14 धावा, 14. पारितोषिक भरपूर लावलेले आहेत, मात्र तसा खेळ होणार नाहीये, कारण की सिंगल डबलने देखील मॅच जिंकू शकतो. तोच क्रिकेट सध्या बंडूच्या आणि विजय पाटीलच्या माइंडमध्ये आहे. मग तिथून विकेटच वाचू शकतो. आता या षटकामध्ये गोटीराम याला प्रयत्न करावे लागतील. चेंडू नंबर 5 षटकातील खराब चेंडू, मात्र त्याच्यावर विकेट येईल का? चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात बंडूच्या माध्यमातून. 3 चौकार, 3 षटकार. जिग्यादादांचं बक्षीस आहेच, मात्र सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे. तिचा वापर सध्या जे हनुमान गोवे टीम नक्कीच वापर करत आहे. सन्माननीय अवेश चौधरी साहेबांच्या माध्यमातून बंडूसाठी सुवर्ण संधी षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. पाहूया, एक षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आलेला आहे. नक्कीच एक षटकार आला तर मग मॅचवर मजबूत पकड देखील होईल आणि विकेट गेला तर मग दबाव वाढेल. गोटीराम महत्वाचा चेंडू षटकातील. या चेंडूला गॅपमध्ये ढकलले क्षेत्ररक्षक वेगाने, मात्र दुसरा धाव होईल का? अगदी वेगाने विजय पाटील. क्या बात आहे. रनिंग बिटवीन विकेट फार चांगली पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट, तर 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहेत त्या 18 धावा, म्हणजे प्रति षटकामागे 9 बनवायचे आहेत. ती सरासरी गाठली आहे. म्हणजे आता 12 चेंडूमध्ये 18 आल्यात आणि आता 12 मध्ये अजून 18 बनवायचे आहेत. तीच चर्चा सध्या आपण पाहतोय आणि पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. राजू येत आहेत मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन. पाणी नव्हे तर मेसेज की आपण पारितोषिकासाठी नाही आलो, आपण ट्रॉफीसाठी आलाय. तुम्ही प्रेक्षकांचे मन जिंका, असंच काहीतरी मेसेज असावा. प्रत्येक षटकामागे 9 धावा बनवायचे. ती सरासरी बरोबर गाठत आहे टीम अजय हनुमान गोवे टीम. विकेट आले तरच मॅच बनू शकतो. नक्कीच पुढच्या मॅचसाठी फायनलची तयारी पूर्ण. चला क्षेत्ररक्षक लावून घ्या. पारितोषिक तर आहेतच. साहिल माली, जिग्यादादा यांचे पारितोषिक लागलेलेच आहेत. संकेश केनी आणि गणेश केनी, जिग्यादादा यांचा पारितोषिक जो आहे ऑलरेडी आपण अनाउन्समेंट केलेला आहे. स्पर्धा लाईव्ह आहे, तर वारंवार आपण एका षटकामागे एकदाच अनाउन्समेंट करू शकतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज, ट्रम्प कार्ड गोलंदाज, ज्याने काल संघाला 3रा षटक टाकून पूर्ण मॅचवर मजबूत पकड निर्माण करून दिली होती, तो अंकुश भोईर सध्या गोलंदाजी करण्यासाठी तयारी करत आहे. रवि कुमार, इनके ओर से बंडू के लिए एक सुनहरा मौका है हैट्रिक के लिए. 5000 का इनाम लगा गया. क्या बात है. और 3 सिक्सर आते तो फिर मैच भी फिनिश हो सकता है. तो क्या कुछ हम अलग देखने जा रहे हैं इस मैच में. और विकेट के लिए 1000 रुपये का इनाम है अंकुश भोईर के लिए. पारितोषिक लावले जात आहेत. अवेश चौधरी साहेबांच्या माध्यमातून रक्कम जी आहे लावली जाते. मात्र फायनलमध्ये कोणता संघ खेळेल येणाऱ्या तुम्हाला 10 ते 15 मिनिटांमध्ये ती माहिती पोहोचेल. मॅच सुरू ठेवायची आहे. वारंवार आयोजक आम्हाला सूचना देत आहेत, थोडंसं स्पीडअप करा आपण. चला, पहिला चेंडू अंकुश भोईर, राईट आर्म ओव्हर द विकेट. लेग कटर चेंडू सरळ निघून गेलाय लेग स्टंपच्या बाहेर. पंचांकडून वाईचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच भानुशाली साहेब यांच्यामध्ये विकेटच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक आहे.
मात्र इथे विकेटची हॅट्रिक आली तर मॅच देखील जिंकू शकतो. पुन्हा एकदा हा चेंडू समोरून कट केलाय. डॉट चेंडू. हमारी तुम्हारी चलती हुई अब. कड़क मैच, ठंडी में गर्मी का हिस्सा दिलाने वाला ये मुकाबला आज के दिन का. अंकुश भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट ने पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लेग कटर चेंडू. स्क्वेअर लेगला ढकललाय चेंडूला. शतरक्षक वेगाने. एकच धाव घेतली बंडूने. नक्कीच धावा झालेला आहे धावफलकावर. अल्पेश गायकवाड सांगत आहे की 20 धावा म्हणजे येणारे अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे 10 चेंडूमध्ये. पारितोषिक भरपूर आहेत मात्र गोलंदाजाने थोडंसं स्पीडअप ठेवावा. मॅच थंड करू नका. पण मॅच फार चांगली सुरू आहे. रंगत निर्माण केली आहे. एकाच मैदानावर दोन्ही संघ सराव करत असतात. डावपेच माहिती आहेत. मात्र सध्या अंकुश भोईरला माहिती आहे जोपर्यंत बंडू खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आपल्या संघासाठी खतरे की घंटी आहे. अंकुश भोईर महत्वाचं षटक टाकताना इथे आपण पाहतोय गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. कव्हरचा शतरक्षक वेगाने. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो वेगाने आणि बंडूचा विकेट. कहानी में ट्विस्ट. बॅटर आउट. मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे. कॅप्टन बॅक टू डग आउट. नेहमी म्हटलं जाते की अतिघाई संकटात नाही. तुम्हाला एक धाव आली होती. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये फसला गेला. अंकुश भोईर यांनी रनआउटचा विकेट घेतला आणि आता या चेंडूवर जर बोल्ड केला प्रमोदला तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे भानुशाली साहेबांच्या माध्यमातून. क्या बात आहे. आणि चेंडू डॉट केला तरी 1000 रुपये. अंकुश भोईरचे मालामाल होऊ शकतात या चेंडूवर दोन्ही बाजूने. चेंडू डॉट गेला तरी 1000, बोल्ड केला तरी 1000 आहेत. धावा आहेत फक्त आणि फक्त धावफलकावर 21 धावा. 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 9 गेंदे 15 रन. बॅटर हिटमॅन ऑफ गोवे प्रमोद भोईर स्ट्रायकिंगवर. अंकुश राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका केला. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक वेगाने. मात्र एक धाव झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. डेंजरकडे थ्रो आला तर मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. दोन्ही पाहुण्यांचे पारितोषिक वाचलेले आहेत. एकतर बोल्डने झाले एकतर डॉटने झाले. तुमचे पारितोषिक तुम्ही देण्यासाठी तयारीमध्ये मध्ये ते घेण्यासाठी तयारीमध्ये नाही आहे. पहा आता शतरक्षण करणाऱ्या सर्व खेळाडूंना एक संधी आहे. कोणीही झेल पकडली तर तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक असेल भानुशाली साहेबांच्या माध्यमातून. आणि डॉट बॉल केला तरी पण गोलंदाजाला 500 रुपये. 1000. क्या बात आहे. आता कोणता तो लकी खेळाडू असेल जो झेल पकडेल आणि 1000 रुपये पाहुण्यांचे पटकवणार. पाहुणे पैसे घेऊनच आलेले आहेत आणि मग का नाही कमवू शकत. सध्या क्रिकेटमध्ये भरपूर चांगलं काही आहे. 23 धावा धावफलकावर झाल्या. 8-13ची आवश्यकता आहे. 2 चेंडू महत्वाचे आहेत अंकुश भोईर यांच्या गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक आली आहे. दुसरं धाव घेण्याचा मूड नाही आहे. आता स्ट्रायकिंगवर विजय पाटील. जोपर्यंत आहे विजय पाटील खेळपट्टीवर हा सामना नक्कीच गोवे पक्षाकडे नक्कीच पाहायला मिळतोय. 7-12 सध्या तरी धाबा फेमस झालेला आहे नक्कीच आणि प्रत्येकाला हवं असणारा. क्या बात आहे. महत्वाचा चेंडू. जर बोल्ड केला विकेट घेतला बोल्ड करून अंकुश भोईरने तर 2000 रुपयाचा पारितोषिक आहे भानुशाली साहेबांच्या माध्यमातून आणि महत्वाचा देखील असेल विकेट पिंपलगड संघासाठी. अंकुश भोईर एक चेंडू महत्वाचा चेंडू. 7-12 राईट आर्म ओव्हर द विकेट.
या चेंडूवर बोल्ड नाही, मात्र धावा चांगल्या मिळतील. शतरक्षक भरपूर दूर आहे. चेंडू हळूहळू सीमेच्या दिशेने येतोय चौका. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना टीम जनमन गोळे. क्या नया इतिहास लिखने जा रही है टीम पिंपलगर, कारण की गणेश पाटील गोलंदाज आहे आणि त्याच्यावर असलेला अनुभव आहे आणि या स्पर्धेमध्ये त्याने 2 मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला इथपर्यंत आणलेला आहे. आणि फलंदाज असे आहेत की ती कधीही पलटवार करू शकतात गणेश पाटीलवर देखील, कारण की एकाच मैदानावर सराव होत असतो. विकेटच्या हॅट्रिकसाठी 2000चं पारितोषिक. नक्कीच पाहुणे एन्जॉय करतात या स्पर्धेला आणि डीजे मॅन त्यांचे मन जिंकतायत. डीजे मॅनला देखील आपण बक्षीस लावा असं डीजे मॅनचं देखील म्हणणं आहे. अल्पेश स्कोरिंग करतोय, प्रत्येक चेंडूचा हिशोब घेतोय. अल्पेशसाठी देखील पारितोषिक लावा. पाहुण्यांच्या माहितीकरता जे गुणलेखक आहेत, क्या बात आहे. जर गोलंदाजी करणाऱ्या संघाने हा मॅच जिंकला तर अल्पेश गायकवाड यांच्यासाठी देखील पारितोषिक लागलेलं आहे. आणि आता गणेश पाटील. ओ आवेश दादाने देखील आता पारितोषिक लावलेला आहे. पिंपलगड संघाने हा सामना जिंकला तर डीजे मॅनला देखील 500 रुपये दिले जातील. क्या बात आहे. मात्र जिग्यादाचं बक्षीस जो आहे लागूनच आहे. चौकाऱ्यांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक, मात्र तो तुम्हाला सामना जिंकावा लागेल. आणि आता राहिलेले 8च धावा आहेत. 2 चौकार आले तरी पण मॅच जिंकेल, 1 षटकार ठोकला तरी मॅच जिंकण्याच्या तयारीमध्ये असेल. प्रमोद सज्ज होत आहे. गणेश पाटील, हो स्विंग अँड मिस. पहिला चेंडू तर सुरक्षित टाकला गेला गणेश पाटीलच्या माध्यमातून. 5-8 असा इक्वेशन आलेला आहे. मध्यरात्रीमध्ये देखील प्रेक्षक 700च्या आसपास यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गणेश पाटील गोलंदाज, महत्वाचा षटक. 5-8 असा इक्वेशन आहे. डगआउट मधून बंडूचा आवाज मैदानामध्ये पोहोचला गेलाय. फक्त बॅटवर चेंडू घ्यायचा आहे. सिंगल डबलने देखील मॅच जिंकू शकतो हाच उल्लेख सध्या बाहेरून होत आहे. मात्र क्रिकेट आहे, गोलंदाज आहे, गणेश पाटील आहे, अनुभव आहे. गणेश पाटील राऊंड द विकेटने शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट गोलंदाजी करते सध्या. बॅटिंग चांगली नाही, मात्र गोलंदाजीला चांगली सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा समोर खेळला व्ही शेप मध्ये. शतरक्षक वेगाने, फिल्डिंग चांगली आहे. थ्रो थोडासा लेट पोहोचलाय, त्याचं कारण 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावपलकावर थोडासा बदल. 30 धावा धावपलकावर होत आहेत. आता इथून 6 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहे ते 4. फायनलचे पहिले फायनल. आणि तर बॅटर सज्ज होतं पुन्हा एकदा प्रमोद भोईर. कोणीही जिंकू द्या, दोन्ही संघांनी मन जिंकलेत, प्रेक्षकांची, आयोजकांची देखील. जो जिंकेल तो कोणगाव संघाबरोबर खेळणार आहे. 4-6 असा इक्वेशन आहे. गणेश कटर चेंडू, पुन्हा एकदा स्ट्रोक तितका दमदार नाहीये, मात्र त्याच्यावर हलकीशी मिसफील्ड आणि रनआउटची संधी. 2 धावा पूर्ण. खराब फिल्डिंग, निराश गणेश पाटील. अशा सिच्युएशनला तुम्ही एकही संधी देऊ शकणार नाहीये फलंदाजांना. आधी संधी दिलेली आहे.
आता येणारे चेंडू जे आहेत अल्पेश सांगत आहे की 3-4. कडक गोलंदाजी गणेशची पाहायला मिळते. फिल्डिंग साथ देत नाहीये. मोठा फटका खेळण्याची आवश्यकता देखील झालेली नाहीये मैदानामध्ये. वातावरण जितकं थंड आहे तितकंच गरम मॅच सध्या पाहतोय आपण. नक्कीच थोडीशी चर्चा झालेली आहे विजय पाटील यांच्या सोबत प्रमोद भोईर यांची. वन ऑफ द बिग प्लेयर प्रमोद. अनुभवाची कुठेच कमतरता नाही या खेळाडूकडे. मात्र सध्या तरी खेळपट्टीवर किल काढून आहे. हलक्या हाताने फक्त ढकललाय. स्वतः गोलंदाज वेगाने. दुसरा धाव होईल का? पुन्हा एकदा धाबा बनवल्या टीमवर. पुन्हा एकदा 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत. आता धावा झालेल्या आहे. धावपलकावर अल्पेश सांगत आहे तर 34 धावा. येणारे चेंडू 2 आणि 2 धावांची आवश्यकता आहे. प्रति चेंडू मागे 1-1 धाव बनवायची आहे. एखादा डॉट आला तर अजून मॅच गरम होईल. कमालीचा खेळ पाहायला मिळते. सेमी फायनलचा मॅच. फायनल से पहिले फायनल. अगोदरच आपण उल्लेख केला होता की हा मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच रंगताना पाहायला मिळेल. पैसा उसूल. राहुल दादा माली आणि संपूर्ण श्री गुरुदत्त मानकुली 40 प्लस टीमचे जो मेहनत जी केलेली आहे त्या मेहनतीचा पैसा उसूल होताना आपण पाहतोय. ऑलरेडी एक टुर्नामेंट जे आहे नाईटला खेळली जात आहे. सुंदर असे पारितोषिक आणि ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑलरेडी खर्च भरपूर केली या स्पर्धेला आणि चर्चा संपूर्ण जगभरामध्ये. मनोज जोशी आणि धनराज म्हात्रे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे 1000 रुपयाचा. षटकार जर ठोकून मॅच जिंकला तर. मात्र आवश्यकता तर नाही आहे. मात्र आपली आपली सोच. बॅटरच्या मनामध्ये काय आहे, गोलंदाजाच्या मनामध्ये काय आहे. येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे आणि त्याच्यावर गणेश पाटील इथून प्रयत्न करेल की नेहमीप्रमाणे असलेला यॉर्कर आला नाही तर मग मॅच जिंकली जाईल. गणेश पाटील सुंदर असा हा स्ट्रोक गॅप मध्ये फिल्डिंग झाली आहे. मात्र दुसरा धाव पूर्ण होतय का? आणि जे हनुमान गोवे संघाने फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे त्या टीमचं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन टीम जे हनुमान गोवे. हार्डलक टपलक टीम आई गावदेवी पिंपलघर. तर मित्रांनो आपण टॉस देखील करणारच आहोत. मात्र आपण जाणार आहोत दादांच्या सोबत फायनलचा टॉस करण्यासाठी. दोन्ही टीम या. चेरोबा कोण